सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या फाळके स्मारकाजवळ एका हॉटेलमध्ये मद्यपीच्या 4 ते 5 जणांच्या टोळक्याकडून 2 भावांना मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री घडली. यात राम बोराडे या 20 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर राजेश बोराडे हा गंभीर जखमी झालेला आहे. या प्रकरणी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेलमध्ये बसलेल्या 4 ते 5 मद्यपींकडून रागानं का पाहतो म्हणून वाद घालण्यात आला. हा वाद विकोपाला गेला. टोळक्याकडून कोयत्यानं राम बोराडे आणि त्याचा चुलत भाऊ राजेश बोराडे या दोघांवर वार करण्यात आले. या हल्ल्यात राम बोराडे याचा जागीच मृत्यू झालेला असून राजेश बोराडे हा गंभीरत्या जखमी झालेला आहे. त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेनंतर टोळक्यानं परिसरातील 4 चाकी वाहनांची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी एका संशयिताला या प्रकरणात ताब्यात घेतलेले आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.